अल्पसंख्याक प्रदेश अध्यक्ष जावेद हबीब यांच्या उपस्थितीत सांगली जिल्हा कार्यालयात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला। यावेळी बोलताना जावेद हबीब म्हणाले, भाजपसारख्या जातीयवादी पक्षात सत्तेपासून दूर ठेवणं गरजेचं आहे। आताच्या भाजप सरकारने अल्पसंख्याक समाजाच्या लोकांचं प्रगती व उन्नतीसाठी काहीच ठोस उपाययोजना राबवत नाही। लोकसभाप्रमाणे विधानसभेस देखील मुस्लिम समाजाने हिरिरीने मतदान करायला पाहिजे। माननीय शरद पवार साहेब व माननीय जयंत पाटील साहेब मुस्लिम समाजासाठी झटत आहेत। आपण सर्वांनी त्यांना ताकद द्यायला हवी। यावेळी नवीन निवड्या करण्यात आल्या अल्पसंख्याक मिरज शहर अध्यक्ष वाहिद खतीब, शहर जिल्हा सचिवपदी अंजर फकीर, शहर जिल्हा उपाध्यक्षपदी इम्रान सुत्रिया, मिरज शहर युवक उपाध्यक्ष सुहेल कोकणे, फहीम मुजावर ग्रामीण उपाध्यक्ष व इतर निवड करण्यात आल्या। नवीन निवडी झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना प्रदेश अध्यक्ष यांनी शुभेच्छा दिल्या। यावेळी उपस्थित ग्रामीण जिल्हाध्यक्ष देवराज दादा पाटील, शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, सरचिटणीस बाळासाहेब पाटील, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष आयुब भैया बारगीत, युवक शहर जिल्हाध्यक्ष राहुल दादा पवार, मिरज शहर अध्यक्ष अभिजित दादा हारगे, विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष सचिनदादा जगराळे, युवक कार्याध्यक्ष संदीप भाऊ वनमाने, सामाजिक न्याय विभागाचे उत्तम आबा कांबळे, नगरसेवक हरिदास पटेल, विजयदादा माळी, अज्जूभाई पटेल, नगरसेवक मुस्ताक भाजी रंगरेज, शकीलभाई मुजावर, युवक अध्यक्ष शाबाजभाई कुरणे, अल्पसंख्याक सेलचे कार्याध्यक्ष इर्शाद भाई पकाली, उपाध्यक्ष जमीर भाई ऐनापुरे, अजहर भाई सय्यद, सरफराज भाई शेख, वाजिद खतीब, अजम मुल्ला, अशरफ चौस, महालिंग हेगडे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते।